जय. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय मंदाताईंना साष्टांग नमस्कार. परमपूज्य आचार्य डॉक्टर लोले काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय शैला काकूंना साष्टांग नमस्कार. आणि माझ्या सर्व साधक बंधू भगिनींना साष्टांग नमस्कार. स्मृती श्रुती स्वाध्याय मंच कडून आचार्य डॉक्टर सुनील काका लुले व सौ शैला काकू लुले यांच्या मार्गदर्शनात नवीन अभ्यासकांचे भदगोविंदम या साखळी प्रवचन मालिकेतील निरूपणे आज दिनांक 1/10/2024 रोजी सादर करण्यात येत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जोडोनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचे करी, कोणालाही न फसविता अर्थार्जन करावे आणि केवळ स्वतःच्याच इच्छांच्या पूर्तीसाठी न करता उदास विचाराने ते वेचावे. धन हे धर्मनीतीने मिळविले आणि ते निष्काम बुद्धीने व विचारपूर्वक सत्कार्याकडे खर्च करावे. अशा प्रकारचे व्यवसाय कर्म देवाशी जोडावे. नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करू नये. वाट्याला आलेले किंवा स्वीकारलेले प्रत्येक कर्म ईश्वरार्पण करावे. आचार्याच्या भजगोविंदम स्तोत्राच्या 31व्या श्लोकाचे निरूपण करताना सौ अमृता पांडे सांगतात, संपत्ती ही अकल्याणकारी असते व या श्लोकात अमंगल मार्गाने गब्बर झालेल्या श्रीमंतास स्वतःच्या मुलाची भीती वाटू लागते, तेव्हा पैसा हे साधन आहे, तेच काही साध्य नव्हे, ही जाणीव माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात सदैव असू दे. संपत्ती अर्थकारकच ती विपुल प्रमाणात बाळगा, पण तिचा वापर करण्याकरिता, तिचा आपल्या कल्याणाकरिता मुक्तपणे उपयोग करा. धन तुमचा उपयोग न करो किंवा धनाच्या सेवेकरिता माझा वापर न हो. पैसा जेव्हा तुमच्या ताब्यात असतो तेव्हा संपत्ती ही वरदान असते. पैशाला तुम्ही तुमचा ताबा घेऊ दिलात म्हणजे संपत्ती हीच शाप बनते आणि ती तुम्हाला तीळ मात्र सुख देणार नाही. संपत्तीच्या बाबतीत हेच काय ते सत्य आहे. धनाची रीतच अशी आहे, तसेच सर्व सुखाच्या प्राप्तीचे शरीर हे साधन आहे. हा समज कसा विपरीत आहे, याबाबत काय प्रयत्न करावे, याबाबत पुढच्या श्लोकात डॉक्टर सुमेधा अपराजित यांनी सांगितले आहे. लब्धम कथम चिन्नर जन्म दुर्लभम तत्राणी पुष्य श्रुतिपार दर्शनम जस्वास्म मुक्तो नयेत मूढधी सह्यात्मासम विनिहंत सद्ग्रहात. विवेक चूडामणी ग्रंथात आचार्य सांगतात की नरदेहात जन्म घेऊनही बुद्धीच्या व अंतःकरणाच्या पुरुषार्थपूर्ण गुणांनी संपन्न असूनही आणि अशा व्यक्तीने श्रुती ग्रंथ प्रणित अध्यात्म पद्धतीमधील गूढ अर्थाचा सखोल आणि आत्मपूर्णत्वाच्या दिव्य ध्येयाप्रत पोहोचणार नसेल तर असा माणूस आत्मघातच करतो. अशा दिवाळखोरास शंकराचार्य यथार्थपणे मंद बुद्धीचा मूढधी असे संबोधतात. आचार्यांच्या भजगोविंदम स्तोत्राच्या 28व्या स्तोत्राचे निरूपण करताना डॉक्टर सुमेधा अपराजित सांगतात, वास्तविक सुखरूप ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात अखंड असताना भ्रांत जीव सुखासाठी विषयाकडे धाव घेतो. ज्या शरीरावर सुखासाठी विसंबून राहावे ते शरीर वृद्धावस्थेत सर्व इंद्रिय मंद झाल्याने सुखाचा भोग घेऊ शकत नाही. विषयांची तीव्र अपेक्षा आहे पण इंद्रिय साथ देत नाही. ही अवस्था अत्यंत उद्वेगजनक असते. असे होण्यापूर्वीच जर आत्मसुखाचा अनुभव घेतला असेल तर ते नित्य प्राप्त
निर्विषय व निरवलंब असल्याने जीवन सुख रूप बनते. पापाचरणाने चित्त अशुद्ध बनते. चित्ताला अनुभव येत नाही व त्यामुळे जन्ममरण व यमयातना चुकत नाही. प्रारब्धाचा नियंता ईश्वर आहे याबाबतचे निरूपण पुढील श्लोकात सौ पुष्पा व्होरा ह्या करीत आहे. कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्व जड आणि चेतनामध्ये तोच सर्वभूती असल्यामुळे कोणत्याही जीवाचा मत्सर करू नये असे तुकाराम महाराज म्हणतात. याबाबतचे अधिकचे स्पष्टीकरण श्लोक क्रमांक 29 मध्ये आहे. आचार्यांच्या भजगोविंदम स्तोत्राच्या 29व्या श्लोकाचे निरूपण सौ पुष्पाजी व्होरा वेळ सकाळी 7 ते 7:30 पर्यंत करणार आहेत. त्या पूज्य डॉक्टर काकांच्या अनुग्रहित आहेत. त्या मराठीमधील प्रवचने ऐकतात परंतु हिंदी समजतात व स्वतः समजावून घेतात. ही त्यांची अजब किमया आहे. यांच्यामुळेच यवतमाळच्या अभ्यास वर्गाला परमपूज्य डॉक्टर काकांनी कारवा नामाभिमान केले आहे. कामक्रोधादी महामासे तळपती घ्यावया आमिषे, त्या घालुनी शांतीचे पाशे तारू उल्हासे चालवी. एकनाथी भागवत. अर्थात काम क्रोध इत्यादी भयंकर मासे लसके तोडायला टपून बसलेले असतात. त्या माशावर अखंड शांतीचे जाळे टाकून सद्गुरू शिष्याचे तारू मोठ्या जितापीने चालवत असतो. याबाबतचे अधिकचे स्पष्टीकरण श्लोक क्रमांक 30 मध्ये आहे. आचार्यांच्या भजगोविंदम स्तोत्राच्या 30व्या श्लोकाचे निरूपण श्री पंकज देशपांडे वेळ सकाळी 7:30 ते 8 पर्यंत करणार आहे. श्री पंकज देशपांडे परमपूज्य डॉक्टर काकांचे अनुग्रहित आहेत. यवतमाळ येथील परमपूज्य आचार्य सुनील काका यांच्या कार्यात धडाडीने समोर राहून कार्य करणारे, मनोबोधाचा अभ्यास वर्ग ऑनलाईन घेणारे व सुंदर वक्तृत्वाचा अनुभव घेणारे आध्यात्मिक वक्ते आहेत. आदरणीय सौ पुष्पाताई व्होरा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले निरूपण सुरू करावे. रामकृष्ण हरी. पुष्पा भाभी आपका माइक बंद है. ऑडियो बंद है. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरु परंपराम्. वंदे गुरु परंपराम्. श्लोक नंबर 29 आज अपना. पुनरपी रजनी पुनरपी दिवस है, पुनरपी पक्ष पुनरपी मास है, पुनरपी आईने पुनरपी वर्ष तत्पित ने मुच्चंत्या चामर्षम. इसका सादा सीधा अर्थ ऐसा है कि रात दिन पंद्रवाड़ा महीना वर्ष ऋतुएं आती रहती है जाती रहती है तो भी हमारी आशा और दूसरों को देखकर होने वाला मत्सर कम नहीं होता है. कहने का मतलब ऐसा है कि रात दिन 7 महीने बदलते रहते हैं पर हमारे मन की आशा निराशा के भाव कभी बदलते नहीं है और हमें इनको रोकना है और इसके लिए ही अपन ये परमार्थ कर रहे हैं और इसी के लिए अपन अभ्यास करते हैं. अब ये मत्सर क्यों होता है? मत्सर इसलिए होता है क्योंकि अपना अद्वैत भाव पक्का नहीं है. अब जैसे मेरी जीव ने मेरे दांत को काटा तो मैं किसी से कंप्लेंट करती क्या, लेकिन दुनिया भर की कंप्लेंट रहती है अपनी. हाँ, क्योंकि और मत्सर कैसा रहता है अपना कि जैसे कि मेरी साड़ी उसकी साड़ी से सफेद, उसकी साड़ी मेरी साड़ी से सफेद कैसे, आसमान में उड़ती हुई चिड़िया से भी अपन मत्सर करते कैसे स्वच्छंद घूम रही है. अरे वो उसका प्रारब्ध से घूम रहे, उसको कितने कष्ट है उसका वो जाने, पर दूसरों को देख के उसकी तो कितना अच्छा घर बंगला है और बाप रे देखो वो कभी भगवान को एक दिया नहीं करती
एक दिया करते हुए भगवान के आगे नहीं दिखा, लेकिन उसके तो कितने ठाट है, राम जी राजी है, कितने मस्त है, बच्चे भी उसका कहना मानते हैं, दुकान भी उनकी अच्छी चलती। मत्सर, अब उसको जो मिल रहा है उसके प्रारब्ध से मिल रहा है, अपने को मत्सर करने के क्या मतलब है। लेकिन हमारा चलते रहता है मत्सर मत्सर मत्सर, और मत्सर में धुमसते रहते हैं। अब अद्वैत भाव कैसा रहता है कि मुझ में राम, तुझ में राम और कण कण में राम, ये अपने को देखने का है, ये है अपना अद्वैत भाव। अब काल ये आध्यात्मिक दृष्टि से एक सापेक्ष और काल्पनिक तत्व है, समय मालूम पड़े इसके लिए ये काल उपयोगी है, और हमारा लक्ष्य सच्चिदानंद पद भी लेना है। तो हमने क्या करना है कि अपने जीवन का एक भी क्षण व्यर्थ नहीं करना है। अपने नाथ महाराज ने बताया ही अपने कि न देता कोटि स्वर्ण, जीवन का एक भी क्षण करोड़ों सोने की मोहरें देने के बाद भी प्राप्त नहीं होता है। और कहने का मतलब अपने को परमार्थ साधने के लिए, अनुभूति लेने के लिए हमने जीवन के एक एक क्षण का उपयोग करना है, और जीवन का गया हुआ क्षण वापस नहीं आता। जैसे कि पेड़ से पत्ता गिर गया तो वापस लगता क्या पेड़ को, नहीं लगता। ऐसे ही जीवन का गया हुआ क्षण वापस नहीं आता, बूंद की गई होद से नहीं बढ़ती। अब जैसे कि कोई छोटी सी चिड़िया मर रही है और उसी समय उसको पानी की जरूरत है, पर एक बूंद पानी दे दिए तो शायद वो थोड़ी देर जी जाती है। लेकिन अगर एक क्षण अपना लेट हो गया और उसके प्राण निकल गए, उसके बाद अपन होद भर पानी भी दिए तो भी कोई फर्क नहीं पड़ता ना। इसलिए बताया है कि जो काम जिस समय करना है उस समय करना ही है, और वो इसको बोलते हैं बूंद की गई होद से नहीं बढ़ती। यानी एक बूंद पानी की जहाँ जरूरत है, इस एक एक क्षण की एक एक बूंद की जरूरत है। अपने जीवन के एक एक क्षण की अपने को उपयोग करना है परमार्थ साधने के लिए। और इसी इसके लिए ही अपने को कबीरदास जी भी जगा रहे हैं। कैसे, क्या बोल रहे कबीरदास जी, चेत सवेरे बावरे फिर पाछे पछताए, तो को जाना दूर है कहे कबीर बुझाए। कबीरदास जी हमें समझा रहा है कि अब भी समय है, चेत जा, जाग जा, क्योंकि समय जाने के बाद पछताने के सिवा हाथ कुछ नहीं लगता। चिड़िया चुग गई खेत तो फिर क्या है। और हमें तो आत्मानुभूति लेना है, और अपने को इसके लिए क्या करना है, श्री गुरु की शरण में जाना है। श्री गुरु के चरणों में बैठ करके तत्वानुसंधान अपने को करना है, क्योंकि श्री गुरु के सानिध्य के बिना जीव क्या है, जगत क्या है, ब्रह्म क्या है, माया क्या है, ये समझने की सूत्राम शक्यता नहीं है। अपने लूले काका जी अपने को हर सत्संग में समझाते ना कि अगर अपन ने श्री गुरु की शरण नहीं ली तो अपने को ये सब श्री गुरु के सिवा कुछ भी समझ में नहीं आएगा। इसलिए संपूर्ण शरणागति और श्रद्धा श्री गुरु के लिए बहुत जरूरी है। और ये नहीं समझा तो अपन सच्चिदानंद पदवी तक कैसे पहुंचेंगे, और अनुभव कैसे आएगा अपने को। और नहीं अनुभव आया तो क्या होएगा, पुनरपि जन्म पुनरपि मरणम, वही चक्की चलती रहेंगी। काल चक्र चक्की चले बहुत दिवस और रात, सगुन अगुन दो पाटला तामे जीव समाये। अब है ना, बहुत सालों से क्या चल रहा है कि सगुन अगुन दो भक्तियां चल रही है। और सगुण और अगुण के बीच जीव पिस रहा है, कोई सगुण भक्ति कर रहा है और कोई निर्गुण भक्ति कर रहा है। और अभी देखा जाए तो दोनों ही भक्तियां श्रेष्ठ है, और दोनों ही भक्ति करके अपन ब्रह्म तत्व तक पहुंच सकते हैं। जो विभक्त नहीं सो भक्त, ये हो गया अपना सगुण। और अगर निर्गुण भक्ति कर रहा है तो तत्वानुसंधान करके अपन ज्ञान रूप हो सकते हैं। यानी अपने को ज्ञानी नहीं होना है। अपने सदगुरु लूले काका जी क्या समझाते हैं अपने को हर सत्संग में, कि ज्ञानी नहीं होना है, अपने को ज्ञान रूप होना है। सुखी नहीं होना है, सुख रूप होना है। ये चीज पे अपने को, ये पॉइंट पे अपने को ध्यान देना है। ये हो गई अपनी टू द पॉइंट बात। सेलावा भी बताते ना अपने को हर सत्संग में कि टू द पॉइंट बात करना। तो ये टू द पॉइंट बात हुई कि अपने को तत्वानुसंधान करके करना क्या है, ज्ञानी नहीं होना है, ज्ञान रूप होना है। सुखी नहीं होना अपने को, तत्वानुसंधान करके सुख रूप होना है। और ये सब श्री गुरु की कृपा के बिना नहीं होएगा। और श्री गुरु की कृपा के बिना अपना आशा निराशा भी कभी नहीं छूटेगी, और जब तक आशा निराशा चलती रहेंगी वही हम जन्म मरण के चक्कर में पड़ते रहेंगे। और यही अमर आशा जीव को जन्म मरण के चक्कर में डालती है। और होता क्या है कि अगर सृष्टि का प्रलय भी हो गया तो भी ये वासनाएं, आशा निराशा मरती नहीं है। अब सृष्टि का प्रलय होने के बाद में भी जितने जीव रहते हैं उनकी सब वासनाएं एक भंडार गृह में, एक लॉकर के अंदर
फिक्स रहती है। प्रलय होने के बाद भी सब कुछ नष्ट हो गया, प्रलय हो गया तो भी रहती है। और जब पुनः सृष्टि की रचना होती तब फिर वो जीव की वो वासनाएं वापस से, जब सृष्टि की रचना होती है, जब वो जो जीव होते हैं उनमें फिर से वासना लेके जन्म होती है। इसके लिए बताया है कि मैं मरी माया मरी, मर मर गया शरीर, आशा तृष्णा ना मरी, कह गए दास कबीर। ये अपने को ये बातें से पक्का याद कर लेने का है। इसलिए कोई भी वासना अपने की क्लेश मात्र भी बाकी नहीं रखना है। ये करना है मेरे को, वो करना है, वो करना है। वासनाओं को अपने को हमेशा निस्त नाबूद करना है। यानी वो कपूराची बाई ठाई जी ठाई, यानी वो जो कपूर जलने के बाद कुछ भी नहीं बचता ना नीचे, वैसा वासना है अपने को कुछ भी नहीं बचनी चाहिए, लेश मात्र। और वासनाओं के कारण ही पुनर्जन्म होता है। और वासनाएं अपनी कैसी रहती है कि अपने एक सरसोई युक्त घर यवतमाल में बन जाए, एक है ना जो छोटा मोटा बंगला अपना नागपुर में भी हो, फिर अपने का क्या होता कि पूना भी आना जाना चलते ही रहता, तो एक 2 BHK का फ्लैट पूना में होना, फिर राजस्थान में भी बहुत काम पड़ते रहता है आजकल शादी ब्याह में जाने का, तो एक छोटा मोटा घर वहां भी होना कि सब जगह जाके आए अपने घर में आराम से थोड़ा रेस्ट कर ले। फिर यवतमाल में एक फार्म हाउस हो, फिर उसमें सब्जियां फ्रूट लगाए, ऐसे मतलब वासना बढ़ती रहती। इधर बढ़ती है कि एक लंबा मंगलसूत्र हो, एक छोटा मंगलसूत्र हो, एक बाहर जाने का हो, एक घर में पहनने का हो, 2 मोती के सेट हो, 2 हीरे के हो, डायमंड के हो, ऐसे बढ़ते बढ़ते रहते हैं। और मेरे हो गए तो मेरी दोनों बहू के भी होना चाहिए। सोने का भाव चाहिए 70,000 हो, चाहे 1 लाख हो, हमको तो बस बनवाना आगे नहीं बनवाना है। बढ़ती बढ़ती, संतोष होता ही नहीं है। एक के पीछे एक के पीछे एक के पीछे वासनाओं की लाइन, चींटियों की लाइनें चलती ना, वैसे ये वासनाएं चलती रहती है। और इसके कारण ही अपने को कभी खुशी कभी गम होता है। अब अपन क्या करेंगे कि ऋतुओं का अभ्यास करेंगे। ऋतुएं कैसे आती रहती है, जैसे कभी खुशी कभी गम आता है ना, और सुख दुख आते रहते हैं, वैसे ऋतुएं जाती रहती है। अब पहली ऋतु कौन सी है अपनी? वसंत ऋतु। और हम तो साधक है, और वो भी परम पूजनीय डॉक्टर काका जी के, तो हमारे लिए सबसे बेस्ट और सबसे काम की ऋतु कौन सी है? बसंत ऋतु। बसंत ऋतु ही सबसे अच्छी हमारे लिए ऋतु है। तो इसके लिए क्या करने का है अपने को? बसंत ऋतु में क्या होता है कि जैसे चारों ओर हरियाली हरियाली रहती है, प्रसन्नता ही प्रसन्नता रहती है, फूलों से लदे हुए अपने वृक्ष रहते हैं, फल लदे हुए रहते हैं, सुंदर सुंदर फल फूल सब लदे हुए हैं, और चारों तरफ आनंद ही आनंद रहता है। वैसे ही हमारा हृदय भी हमने हमेशा प्रसन्न और आनंदी रखना है। ठीक है। और ये कहने का मतलब अपने को परम पूजनीय श्री गुरु डॉक्टर काका जी की जैसे प्रसन्न और आनंदी रहना है। और इसमें अंडरलाइन क्या है? वो है कि कोई भी परिस्थिति में हेतु पुरस्तर, कोई भी परिस्थिति हो, हेतु पुरस्तर अपने को आनंदी रहना है और प्रसन्न रहना है। हमारे हृदय में हमेशा शांति समाधान आनंद तृप्ति प्रसन्नता ही प्रसन्नता रहे, सदैव बसंत बाहर रहे। और इसके लिए ही अपन क्या कर रहे हैं? ये साधना करते, अभ्यास करते, और इसके लिए परमार्थ करते। और इसके लिए अपना रोज 7 बजे का सत्संग होता है रोजीना, अपन इसके लिए सुनते ना, आनंदी होने के लिए ही। अपने लिए कितने लूले काका जी शेला भाभी कितनी मेहनत करते, रोज रोज 365 दिन। और ये सब आनंद होने के बाद, मन में बढ़ने के बाद में अपना मन का मयूर क्या बोलेगा? किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंदी आला, आज आनंदी आनंदी आला। और अपने डॉक्टर काका जी क्या बोलते हैं कि मेरे आनंद को धक्का लगाने का अधिकार मुझे भी नहीं है। अब दूसरी ऋतु क्या हुई? दूसरी ऋतु आई जेठ आषाढ़, ग्रीष्म ऋतु। ग्रीष्म ऋतु में क्या रहता? जीव का रूखापन, कोरडा व्यवहार, तुसटपना, ये सब अपने को छोड़ना है। और तीसरी ऋतु कौन सी आई? श्रावण भादो, वर्षा ऋतु, निरंतर दुख, ईश्वर को कोसते रहना, रण का परमार्थ, ऐसे करते रहते ना। लेकिन इसी ऋतु का मीराबाई, तीव्र मुमुक्षु मीराबाई कैसे अभ्यास कर रही है? भगवान का इंतजार कर रही है श्रावण भादो। मोहन आवण री कोई कहियो रे गिरधर, आवण री कोई कहियो रे, आवण री मन बावण री कहियो, बाण पड़ी हो रामा, बाण पड़ी लल चावण री
कोई कहियो रे मोहन, आवण री कोई कहियो रे। अब देखो उनके नेत्रों के आंसू किसके लिए बह रहे हैं? ये दो नैन कयो नहीं माने, नदियां बहे हो रामा, नदियां बहे निज सावण री कोई कहियो रे मोहन, आवण री कोई कहियो रे। ऐसे अभ्यास कर रही है मीरा भाई। अपने को भी ऐसे खुशी खुशी प्रसन्नता से अपना अनुभूति के लिए प्रयत्न करते रहना है। अब अगला महीना कौन सा गया? अश्विन कार्तिक का। फिर खुशी। अभी कभी खुशी कभी गम चलते रहता ना अपना। तो अभी क्या हो गया कि अश्विन कार्तिक में फिर प्रसन्नता। पूरे घर की दीवारों को, घर को जैसे रगड़ रगड़ करके हम स्वच्छ करते हैं, वैसे ही अपने अंतःकरण को रगड़ रगड़ के स्वच्छ करना है और प्रपंच का रंग बदल करके अपने को परमार्थ का रंग उसको लगाना है। घर को सजाते वैसे अपने को अंतःकरण को सजाना है। शांति, समाधान, आनंद, प्रसन्नता, तृप्ति से अपने को मन को सजाने का है। अब पुरानी जो अपने संस्कार है, पुराने जो विचार है, उनको बदलना। पुराने विचार अपने क्या है? मैं जीव हूँ, मैं देह हूँ। ये अपने पुराने विचार घट पक्के, इनको सबको घस घस के रगड़ रगड़ के धो धो के निकालने का है। अभी आई रही है अपनी दिवाली, सफाई शुरू हो ही गई, तो सफाई अपन अपने अंतःकरण की भी करने का है कि मैं जीव हूँ और मैं देह हूँ। ये सब संस्कार अपने अंतःकरण से निकाल करके और अंतःकरण पे शुद्ध संस्कार कौन से करने के हैं अपने को कि मैं आत्मा हूँ, मैं ब्रह्म हूँ। बस ये अपने को अंतःकरण पे अपने को ठसाना है और अंतःकरण के ऊपर यही अपने को संस्कार करना है। इसके लिए ही अपन परमार्थ कर रहे हैं। पहली बात तो अपने को समझ में आना चाहिए कि अपन इतना खटपट क्यों कर रहे हैं। ये सब समझ में आ गया ना तो फिर इजी हो जाता है। भाई लक्ष्य निर्धारित हुआ ना तो फिर अपन जाने को इजी जाता ना। तो लक्ष्य अपना ये है और इसके लिए ही अपन सब ये अभ्यास कर रहे हैं। और आखिरी महीना कौन सा है? पौष माघ फागुन। इसमें क्या रहता है? पतझड़। पतझड़ में क्या करने का अपने को? निराशा, दुराशा, मत्सर के पत्तों को झाड़ करके और चित्त की शांति, एकाग्रता अपने को साधनी है। परम पूज्य डॉक्टर काका जी हमें क्या बताते हैं कि हमें बसंत की जैसे ही सदा आनंदी रहना है। हमें ऐसे ही प्रसन्न आनंदी रहकर आत्मानुभूति लेना है और आत्मानुभव करने का है। ऐसे होएगा सदा वसंतम हृदयारविंदे। ये सब करने के लिए हमें क्या करना है? कुछ अपन गोल निश्चित किया तो उसके लिए कार्य भी करना पड़ेगा ना। तो उसके लिए अपने क्या करना है कि गुरु का दर्शन कीजिए दिन में कई कई बार। आसूया का मैं जूं बहुत करे उपकार। अब तो गुरु दर्शन की बड़ी महिमा और बड़ा महत्व है। कबीरदास जी हमें कहते हैं कि दिन में एक ही बार नहीं, कई बार गुरु दर्शन करना चाहिए। इसके पीछे का रहस्य ऐसा है कि जैसे अपन सुबह नाश्ता करते हैं, लंच करते हैं, रात का भोजन करते हैं, बीच में चाय पानी लेते हैं, हाई टी लेते हैं, उससे क्या होता है कि अपने मन को ऊर्जा मिलती है, अपने शरीर को ऊर्जा मिलती है। अपने शरीर को इससे ऊर्जा मिलती है। वैसे ही गुरु दर्शन से मन को ऊर्जा मिलती है। गुरु दर्शन से क्या होता है? मन को ऊर्जा मिलती है। और गुरु दर्शन नहीं हुआ तो मन क्या होते जाएगा? मोटा होता जाएगा। और मन मोटा होता जाएगा तो उसपे क्या होता है? आवरण चढ़ते जाएगा। आवरण ऐसे लेयर चढ़ती जाएगी आवरण के। तो अब अपने शास्त्र में तो मल, विक्षेप और आवरण तीनों दोष बताया और आवरण दोष श्री गुरु के सिवा कोई नहीं निकाल सकता। तो ये इस आवरण को हटाने के लिए आध्यात्मिक ऊर्जा की अपने को जरूरत पड़ती है और ये आध्यात्मिक ऊर्जा हमको श्री गुरु से मिलती है। वे लोग बड़े ही भाग्यशाली होते हैं जिन्हें गुरु के दर्शन दिन में कई कई बार होते हैं और गुरु का सानिध्य जिनको मिलता है। अपने को श्री गुरु का सानिध्य कब मिलता है? तो अपने को क्या करना है? तो हमें श्री गुरु के ग्रंथों का अभ्यास करना है, अपने को अध्ययन करना है। और आजकल तो अपना सबसे बेस्ट ये मोबाइल हो गया, इसके ऊपर सारे प्रवचन वगैरह आते तो अपन सब वो सुन सकते। और दूसरा है ना, अपने को डॉक्टर काका जी ने बहुत अच्छी व्यवस्था करके दी है। अपने नित्य उपलब्ध सदगुरु श्री लूले काका जी है। तो अपना कोई भी प्रॉब्लम हुआ अपन फोन करके लूले काका जी को, अपने शीला भाभी को प्रॉब्लम पूछ सकते हैं। तो अपनी व्यवस्था है, इसका उपयोग करना है अपने को। हाँ, तो ऐसे अपन गुरु के सानिध्य में रह सकते हैं और ऐसे अपन गुरु जी का दर्शन कर सकते हैं।
और ऐसे ही नित्य अभ्यास करते रहेंगे और श्री गुरु की कृपा के बिना हमारी आशा निराशा कभी छूटेने की नहीं। और जब तक ये अपनी पड़ोसने है ना, आप घर से बाहर निकलते तो दिखती है, घर में आते तो दिखती है, दिन भर डिस्टर्ब रहता है ये आशा निराशा दुराशा ये मत्सर, ये जो अपनी पड़ोसने आसपास में अपन ने रखी हुई है ना, जिन्होंने घर बना के रखे, ऐसी चलती रहेगी तो जन्म मरण के चक्कर में पड़ते रहेंगे। और इन सब से अपने को छूटने का है। और दूसरों को जो सुख मिल रहा है वो उनके प्रारब्ध से मिल रहा है। और प्रारब्ध नियंता कौन है? ईश्वर है। और दूसरों का सुख देखकर जिन्हें दुख होता है उन्हें ईश्वर के न्याय के ऊपर विश्वास नहीं है। ऊपर से पूजा और अंदर से झगड़ा। ऐसा क्यों होता है? क्योंकि अपने को प्रारब्ध नियंता कर्म फलदाता ईश्वर के ऊपर 100% विश्वास नहीं है। बस ये हो गया सर्टिफिकेट इसका। अगर अपने को ईर्ष्या हुई तो समझ लेना अपना विश्वास कम है और अपने यहाँ ईश्वर के ऊपर श्रद्धा नहीं है। ऊपर से पूजा करते रहते हैं, दुर्गा देवी की 9 दिन 9 ड्रेसें पहने, 9 भोग बनाए, ये करा वो करा, और अंदर से मत्सर निराशा सब चल रहा है, तो मतलब श्रद्धा नहीं है। और ये श्रद्धा नहीं होने के कारण ही हमारा आशा निराशा मत्सर, ये सुख दुख और कभी खुशी कभी गम चलते रहते हैं। अब प्रारब्ध क्या रहता है ये अपन समझेंगे। ईश्वर के एक विशेष प्रकार के नियम के अनुसार हमारे अनंत जन्मों के अनंत कर्मों के भंडार परिपक्व हो जाने के कारण जो हिस्सा प्रत्यक्ष भोग के लिए निकाला जाता है, उसके लिए जो योग्य वर्तमान शरीर और परिस्थिति प्रदान की जाती है, कर्मों के इस भाग को प्रारब्ध कहते हैं। अब अपनी शेला भाभी की भाषा में क्या होगा? ये केसरी का माप, बिल्कुल टू द पॉइंट, टू द पॉइंट बात करना और अपन टू द पॉइंट अभ्यास करना। कुछ भी कैसे भी अभ्यास किए तो बैठता नहीं इसमें। तो टू द पॉइंट बात करें तो अपने बराबर बैठता है। ये हो गई टू द पॉइंट केसरी का माप है, मतलब बराबर उतना ही याद करने का अपन, ज्यादा ज्यादा आजू बाजू का कुछ नहीं करना। और जैसे कि साइंस में रहता है ना, H2O का नियम है, पानी का नियम जैसे H2O का है, वैसे ही परमार्थ में भी सूत्र रहते, परमार्थ में नियम रहते, उनको अपन परफेक्ट याद करना। शास्त्र ऐसा कहता है कि जिसने प्रारब्ध सहर्ष स्वीकार कर लिया, समझो उसको 70% उसका परमार्थ हो गया। प्रारब्ध हमने सहर्ष स्वीकार कर लिया मतलब हमने ईश्वर के न्याय को सहर्ष स्वीकार कर लिया। हाँ, मतलब क्या किया तो क्या होता, रिजल्ट बराबर आते रहते ना। अपने को पढ़ाई करी तो मेरिट में आएगा, फर्स्ट आएगा, 90% नंबर आएंगे, वैसे ही इसमें भी सब रिजल्ट पक्के हैं। ऐसे खुशी खुशी प्रारब्ध स्वीकार करने से ईश्वर खुश होते हैं। और ईश्वर खुश हुए तो क्या करते हैं? अपने को एक बहुत बड़ा गिफ्ट देते हैं। और ईश्वर के पास सबसे बड़ा गिफ्ट क्या है? ईश्वर के पास सबसे बड़ा गिफ्ट है सदगुरु। ईश्वर अपने को सदगुरु रूपी गिफ्ट देते हैं। और जिस दिन अपने को सदगुरु मिल जाते हैं और सदगुरु रूपी गिफ्ट दे देते, तो अपन श्री गुरु के अनुसार ही चलना। और अपने को तो ईश्वर ने डबल धमाका दिया है। एक तो अपने को डॉक्टर काका जी श्री गुरु दिए हैं, ऊपर से अपने को 13 आदित्य भी दिए हैं, और फिर अपने को अपन लोगों को तो और भी बम्पर रात छप्पर फाड़ के है। अपने को सदगुरु लुले काका जी दिए हैं, शेला भाभी दी है, तो अपन तो मतलब और ज्यादा भाग्यशाली है। तो अपन ने क्या करना है कि ये प्रारब्ध ऐसे खुशी खुशी स्वीकार करना है। और जो ऐसे खुशी खुशी प्रारब्ध स्वीकार कर लेते हैं तो उसी से ईश्वर खुश होते हैं। और फिर उनके काम कुछ नहीं, फिर श्री गुरु के अनुसार अपने को चलना है। और श्री गुरु मिलने के बाद में अपने को उनकी आज्ञा अनुसार ही चलना है। और इससे चलने से क्या होएगा? ऐसे चलने से हमारा जीवन सफल होएगा और हम अनुभूति ले पाएंगे। और अपन अनुभूति के लिए तो सब कर रहे हैं ये सब। श्री गुरु हमें समझाते हैं कि मनुष्य जन्म 50% पाप और 50% पुण्य से होता है। और पाप का फल क्या होता है? दुख। और पुण्य का फल क्या है? सुख। और ये जब 50% पाप और 50% पुण्य हो जाता है, उसी कारण से अपने को मनुष्य जन्म मिलता है। और अब ये सब अपने को प्रारब्ध भी अपन ने स्वीकार कर लिया और अपने को ये सब मनुष्य जन्म क्यों मिला ये भी सब समझ में आ गया। तो ऐसा समझ में आने के बाद में अपन क्या करते हैं? सुखे दुखे सम्यक कृत्वा, इस स्थिति में आनंद से अपन रह सकते हैं। ये अपना रिजल्ट आ गया। ये समझ में आने से हम आशा दुराशा मत्सर से छूट जाते हैं और प्रयत्न पूर्वक पुरुषार्थ करके सत्वगुण, शुद्ध सत्वगुण, गुणातीत ये अवस्था तक स्वरूपानंद स्थिति तक
पहुंच सकते हैं। अब अपने को रस्तम की तो बात ही नहीं करनी है। कारण क्यों नहीं करनी है? क्योंकि अपन तो साधक है ना, अपन ने तो इनको दबा के ही रखना, इनको उठने नहीं देना कभी भी। स्प्रिंग की जैसे ही उठते रहते तो एक हाथ इधर, उल्टा हाथ ऐसे दबाया हुए रहना, और सीधे हाथ से अपना सत्वगुण, शुद्ध सत्वगुण, गुणातीत अवस्था तक जाने का है अपने को। अब सत्वगुण क्या है? जैसे प्राइमरी अवस्था रहती है ना अपनी, वो प्राइमरी अवस्था है। वो तो बालवाड़ी तो अपने निपट गया, बालवाड़ी भी नहीं है, मतलब अपन तो रजतम को बालवाड़ी में भी नहीं गिनते। प्राइमरी तक क्या है? सत्वगुण। फिर उसके बाद में अपने हाई सेकेंडरी तक क्या है? मिडिल, यानी शुद्ध सत्वगुण। और फिर गुणातीत अवस्था क्या है? अपन कॉलेज में जाते हैं ना, वो गुणातीत अवस्था है। वो मतलब अपन एक डिग्री क्वालिफाइड हो जाते हैं उसमें, और उसके बाद अपने को जो डिग्री मिलती है वो डिग्री क्या है? स्वरूपानंद स्थिति, आत्मा अनुभव, अपरोक्षानुभूति। हाँ, तो ये अपनी की ये अवस्था। और ये एक चीज याद रखना कि रस्तम को तो दबा के ही रखना, बस उनको उठने ही नहीं देना। और आत्मानुभव इस प्रकार प्रयत्न किए तो हम ले सकते हैं। इस संबंध में मुनि वशिष्ठ जी भी अपने को बोल रहे हैं। क्या बोल रहे हैं? शुभाशुभाभ्य मार्गो बे बहंती वासना सरिता, पौरुष ने प्रयत्न योजनियम शुभे पंथी, प्रयत्न से अपन शुभ पंथ की ओर जा सकते, यानी वासना सरिता शुभ और अशुभ दोनों मार्ग पर बहती है। हम सदगुरु की, श्री गुरु डॉक्टर काका जी के शिष्य, हमने प्रयत्न पूर्वक पुरुषार्थ करके और इस वासना नदी को शुभ मार्ग की ओर ले जाए। अपन ले जा रहे हैं, सुबह सुबह सत्संग करते हैं, नींद में सोते नहीं, ऐसे चला के मस्त सो रहे हैं, ऐसा नहीं करते ना अपन। अपन अपना शुभ मार्ग के ऊपर ही जा रहे हैं, अपन अभ्यास कर रहे हैं, और ऐसे अपन वासना और आशा दिला शुभ मार्ग की ओर ले जा सकते हैं। और आरोग्य, व्यवसाय, विद्या, संपत्ति, यश, कीर्ति, सांसारिक जीवन, संतान इत्यादि मनुष्य ने कितने भी प्रयत्न क्यों नहीं किए, फिर भी अपने को एक मर्यादा में ही प्राप्त होते हैं। न्यायकर्ता, कर्मफलदाता, प्रारब्धदाता ईश्वर है। इसलिए इसलिए परम पूज्य डॉक्टर काका जी अपने को क्या सिखाते हैं? कर्ता जीव ने, कर्विता ईश्वर की आज्ञा में रहकर अकर्ता अपने को होना है। और प्रारब्ध की भोग सबको अनिवार्य है। और शास्त्र ऐसा कहता है कि वर्तमान में इस शरीर को सुख दुख, अनुकूल प्रतिकूल, मान अपमान, उसी प्रकार धन का लाभ हानि, ये सब जिस समय हमने मनुष्य जन्म लिया उसी समय सुनिश्चित हो जाता है। और प्रारब्ध कर्मों का भोग करने के बाद ही मनुष्य शरीर का पतन होता है। अपन एक वो 90 साल के साधु की अपन कथा देखे ही थे। प्रत्येक, क्योंकि प्रारब्ध समाप्त होने के सिवा ईश्वर भी हमारी मदद नहीं कर सकते। प्रत्येक की व्यक्तिगत परिस्थिति सभी बातों में भिन्न होती है। उदाहरण के लिए दो भाई बहन, इनके माता पिता समान है, रंग रूप, स्वरूप और स्वास्थ्य, बुद्धि आदि पसंद उनके दोनों के भिन्न भिन्न होते हैं। यहाँ तक कि जुड़वा भाई बहनों के भी घटनाएं जीवन की भिन्न भिन्न होती है। इस विषय में एक मारवाड़ी में भजन है। संता मत दीजो मायड़ली ने, दोष कर मारी रेखा न्यारी न्यारी। एक माँ के 4 बेटे हैं, एक कलेक्टर बन गया, दूसरा टीचर बन गया, तीसरा अपने कहीं सादा सा कहीं नौकरी करा, और चौथा चपरासी है। उसमें माँ का कोई दोष नहीं, सब अपने अपने कर्मों के अनुसार, अपने अपने प्रारब्ध के अनुसार सब कर रहे, सबको एक जैसी शिक्षा दी, एक जैसे पढ़ाया करा, लेकिन उनकी प्रारब्ध के अनुसार उनको अलग अलग मिला। अब ये प्रारब्ध खत्म हुए सिवा मनुष्य शरीर का पतन नहीं होता है। इसके लिए अपन एक कथा देखेंगे। एक है ना, जो संत रहते, पहुंचे हुए संत रहते, तो वो बीमार हो जाते तो दूर कोई मतलब उनके शिष्य रहते, काशी में पढ़ने को गए थे, तो उनको मालूम पड़ा कि अपने गुरुजी बीमार है, तो वो अपने गुरुजी के पास में आते। गुरुजी के पास में आते तो देखते कि ये गुरुजी तो बीमार पड़े हैं। तो रास्ते में आते आते उन्होंने एक चप्पल की दुकान देखे, तो चप्पल की दुकान में उनको एक मखमल की लाल रंग की चप्पल बहुत पसंद आती, तो वो शिष्य चप्पल खरीद लेता, और वो जूतियां मोचड़ियां जो लेके श्री गुरु के पास आता और श्री गुरु को अर्पण करता। श्री गुरु को स्थिति ऐसी होती है जब शिष्य मिलने को आता तब, कि वो अपना मतलब बोल भी नहीं सकते, तो वो इशारे से बोलते कि सामने की ताक के अंदर अलमारी में रख दे। और श्री गुरु के मन में क्या रहता है उस समय कि भाई मैं जब ठीक हो जाऊंगा जब ये मोचड़ियां पहनूंगा। और हुआ क्या कि वो ठीक तो हुए नहीं, और उसी समय उनका
प्राण निकल गया। अब इधर क्या हो गया कि वो वासना रह गई ना, बाकी वासना वाली बात कर रहे हैं ना अपन, वो अपन प्रलय के समय भी वासना नष्ट नहीं होती, वो वाली बात। तो वासना रह गई, तो वो वासना लेकर के और उनका मरण हो गया, पतन हो गया, जो भी। तो फिर वो वापस पुनर्जन्म हुआ ना, तो एक मोची के घर में हुआ। अब होते ही बराबर उन्होंने जो वो संत तो थे पहुंचे हुए, तो उनको समझ में आ गया कि अपन ने ऐसे वासना रखी, इस कारण से अपना ये सब जन्म मिला। अब जो रोना शुरू करे, 1 दिन रोए, 2 दिन रोए, 3 दिन तो कंठ फाड़ फाड़ के रोते रहे। हाँ, तो घर के लोग परेशान। अब सब दवाई दिले, सब वेद को दिखा रहे, कुछ भी नहीं हुआ। फिर अपने काशी में रामानुजाचार्य, पहले क्या होता था कि कोई भी प्रॉब्लम होता संतों के पास जाते थे। राजा को भी संत लोग है ना जो अपना वो देते थे, क्या बोलते हैं, सलाह देते थे। 4 मिनट बाकी है अभी, तो उनको उनको सलाह देते थे। तो वो गए, तो उन्होंने उनके सिर के ऊपर रामानुजाचार्य जी ने हाथ रखा और बोला, बेटा वो मोचड़ियों के अंदर जीव रह गया, इसलिए पुनर्जन्म हुआ। अब गंगा जी में आए जाए, उनकी सेवा करो और उनको मोचड़िया पहनाओ, फिर तब उनका रोना बंद हुआ। मतलब इतने पहुंचने के बाद देश मात्र भी वासना रह जाए तो अपने का पुनर्जन्म होता है। पुनर्जन्म से छूटने के लिए अपने को एक ही उपाय है कि अपने को कुछ भी वासना नहीं रखनी, बस उनके ऊपर ही ध्यान रखने का है और पूरा कंट्रोल करना है। इसी से अपने का पुनर्जन्म नहीं होगा, पुनरपि जन्म पुनरपि मरणम नहीं होगा। अब ये जो श्लोक आया अपना क्या, पुनरपि रजनी पुनरपि दिवस वाला, इसी श्लोक को मीराबाई कैसे बोलेंगे? अपना श्लोक हो गया है, इसी श्लोक को मीराबाई कैसे बोलेंगी? दिवस तो में खाए गमाया रे, हो सांवरा रेन गमाई सोई, प्राण गमाया जूर तारे, नैन गमाया दोई रोई, तुम दर्शन बिन मोय घड़ी नहीं आवड़े रे, हो सांवरा तुम दर्शन बिन मोय पलक नहीं, पलक नहीं एक क्षण, पलक नहीं आवड़े रे, हो गिरधर तुम दर्शन बिन मोय, पंथ निहारू डगर बिवारू रे, हो सांवरा उभी मार्ग जो, मीरा रे प्रभु खबर मिलोगे, आप मिल्या सुख होई, तुम दर्शन बिन मोय घड़ी नहीं आवड़े रे, हो गिरधर तुम दर्शन बिन मोय। ये मेरा प्रवचन सदगुरु चरणी अर्पण करती हूँ। और आदरणीय सदगुरु लोले काका जी, शेला भाभी जी को बहुत बहुत आभार, जिन्होंने मेरे को ये संधि दी और इतना सब समझाया। नहीं तो मेरे को कुछ भी नहीं आता था। ये रोज के 7 बजे के सत्संग का ही परिणाम है। रामकृष्ण हरी। पंकज भैया शुरू करो। रामकृष्ण हरी। पंकज भैया शुरू करो। रामकृष्ण हरी। पुढचा आजचा माझा श्लोक मी पहिले उद्गृत करतो. का तेष्टा दश देशे चिंता, वातुल तव किम नास्ते नियंता, यस्त्वा हस्ते सुदृढ निबद्धम, बोधयति प्रभवादि विरुद्धम. भजगोविंदम ह्या स्तोत्राचा हा अंतिम चरणातला श्लोक आहे. आपण भजगोविंदम या स्तोत्राचं चिंतन करता करता पुढे शेवटच्या श्लोकांपर्यंत पोचतो आहे. ह्या स्तोत्राचा जेव्हा आपण पूर्णत्वाने विचार करतो, तेव्हा आज त्याचा पूर्णत्वाने विचार करायच्या अनुषंगाने थोडी मागील श्लोकांचा आढावा आपण घेणं गरजेचं आहे. एक एक श्लोक काय सांगतो हा विचार करत जात असताना पुढे पुढे जाताना आपल्याला श्लोकाचा एकत्रित विचार करणे, पूर्ण स्तोत्राचा एकत्रित विचार करणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे, जेणेकरून आपल्या विचाराच्या दिशेला एक योग्य दिशा राहते. आधीच्या श्लोकांचा आपण थोडा विचार करूया.
ह्या श्लोकात एकत्रित काय सांगितलं आहे किंवा या पूर्ण श्लोकाचं मतितार्थ काय आहे, आचार्यांना या श्लोकातून काय सांगायचं आहे, ह्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण आपले संपूर्ण आयुष्य कशा पद्धतीने घालवतो, ह्या आयुष्याचा मार्गक्रमण, आपल्या आयुष्याचा फ्लो कसा असतो, हे आचार्यांना या श्लोकांच्या या स्तोत्राच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे. संपूर्ण आयुष्यात आपण धन, आप्त, ममत्व, आपले पद, प्रतिष्ठा, प्राप्तव्य, परिवार, माझा देह, माझे घर, माझे आप्त किंवा माझा अहंकार, माझं गर्व आणि ममत्व, ह्या सगळ्या विषयांच्या भोवती आपण आपले आयुष्य पुढे पुढे नेत असतो. संपूर्ण जीवन जगत असताना आपल्याला ह्या विषयांच्या व्यतिरिक्त एखादी गोष्ट कधी दृष्टीपथात येतच नाही. समजा आपण श्रीगुरूंचा किंवा ग्रंथांचा अभ्यास केला, अनुग्रह घेतला, तर आपल्याला ती गोष्ट श्रीगुरू दृष्टीपथास आणून देतात. पण खरंच आपण त्या गोष्टीकडे म्हणजे आत्मानंदाकडे डोळसपणे बघतो का? फार थोड्या वेळापुरतं, जोपर्यंत आपण साधनेमध्ये असतो किंवा साधना करतो किंवा नामजप करतो, तेवढ्या वेळापुरतंच आपण त्या गोष्टीचा थोडा विचार करतो. पण पुन्हा जेव्हा आपण व्यवहाराला लागतो तेव्हा मी आणि जगत हे आपले जे भ्रम असतात, हे आपले जे ग्रह असतात, ते अधिकाधिक घट्ट होत असतात आणि आपण करून पण घेतो. प्रत्येक वेळी व्यवहार करत असताना जगतामध्ये आचार्यांच्या श्लोकांमधून त्यांनी सांगितलेलं आहे की आपण धनाच्या किती लोभात पडतो, धन अर्जित करणे, धनाचा संचय करणे, याच्या किती मागे लागतो. आप्त, परिवार, माझे बंधू, माझे जीवन, माझे मुलं बाळं, याच्या किती मागे लागतो. पद प्रतिष्ठेच्या मागे लागतो, कर्मकांडांच्या मागे लागतो. माझा देह, ह्याच्यावर आपण किती जास्त अहंकार आपल्याला झालेला असतो की माझा देह मला शेवटपर्यंत सुख आणि आनंद देईल, माझा देह मी चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवील आणि त्यातूनच मला सर्व सुख मिळेल. म्हणजे देह आणि जगत ह्या दोनच गोष्टींवर आधारित किंवा ह्या दोनच गोष्टींना महत्त्व देत आपण आपलं संपूर्ण आयुष्य घालवत असतो. संपूर्ण आयुष्य, प्रत्येक क्षणात, दिवसभराचा विचार जेव्हा आपण केला तेव्हा प्रत्येक दिवसातल्या तासामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये आपण केवळ देह आणि जगत ह्या दोन गोष्टीच्या विचारातच आपले कर्म, विचार करूनच आपले कर्म करत असतो आणि त्या विचारातच आपण आपलं जीवन पुढे पुढे नेत असतो. हे संपूर्ण चित्रदर्शन आचार्यांनी या स्तोत्राच्या माध्यमातून आपल्याला करून दिलेलं आहे. का करून द्यायची गरज वाटली? कारण आचार्यांना जीवनाचा दुसरा दृष्टिकोन सुद्धा पुढे ठेवायचा होता आणि आपल्याला ज्याचा जास्तीत जास्त अनुभव आहे त्याचे जास्तीत जास्त उदाहरणं देऊन ते कसं चुकीचं आहे हे आचार्यांनी प्रत्येक श्लोकातून सांगितलं. पुढे आचार्यांनी आपल्याला ह्या रोजच्या जीवनातून आपल्याला पूर्ण आनंदाची प्राप्ती होते का, हा विचार पण आचार्यांनी आपल्याला करून दिला. नाही होत. जर पूर्ण आनंदाची प्राप्ती आपल्याला आपल्या परिवारातून, धनातून, प्राप्तव्यातून, मान प्रतिष्ठेतून झाली असती तर आपल्याला ते मिळाल्यानंतर समाधान, शांती लाभली असती. पुढे पुढे आपण आणखी त्यात गुरफटलो नसतो. पण आपण जे रोजचे जीवन जगतो त्यातून आपल्याला क्षणिक सुख मिळतो, पूर्ण आनंद मिळू शकत नाही. मुलामुलींचा सांभाळ केला, तात्पुरतं सुख मिळालं. धन अर्जित केलं, तात्पुरतं सुख मिळालं. गाडी घेतली, घोडा घेतला, घर बांधलं, तात्पुरतं सुख मिळालं. हे सुख कायम टिकलं का हो? नाही. पुन्हा दुसऱ्या वासना तयार झाल्या, पुन्हा दुसऱ्या इच्छा तयार झाल्या आणि पुढे पुढे आपण अधिकाधिक ह्याच गोष्टींमध्ये गुरफटत गेलो. म्हणजे ह्या सुखाच्या नादी लागून किंवा जगत आणि जीव ह्या गोष्टीच्या नादी लागून किंवा माझा देह या गोष्टीच्या नादी लागून आपण सुटलो नाही, तर आपण अजून यात गुरफटत गेलो, अजून याची चिंता वाढत गेली. पुढे पुढे आपण यातच आपले जीवन अधिकाधिक व्यतीत करत गेलो. मग संपूर्ण सुख कोणी मिळवले का, हे पण आचार्यांनी आपल्याला या श्लोकातून, या स्तोत्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. संपूर्ण सुख मिळतं,
त्याकडे आपली दृष्टी असली पाहिजे. संपूर्ण सुख, केवळ आनंद मिळालेले किंवा केवळ आनंदात जगणारे लोक आपल्यासमोर आहेत. आपण त्यांना बघतो, आपण त्यांना नमस्कार करतो, आपण त्यांचा वाहवा करतो, पण त्यांच्यासारखं वागायचं किंवा त्यांच्या उपदेशावर चालायचं आपण सोयीस्करपणे बाजूला ठेवतो. कारण जगताची आणि माझ्या देहाची ममत्वाची आसक्ती आपल्याला ते करू देत नाही. पुढे काही श्लोकांमधून आचार्यांनी आपल्याला हे पण सांगितलं आहे, योगरतो वा भोगरतो वा सत्संगत्वे निस्संगत्वं रथ्याचरपट विरचित पंथा प्राणायारम यामम प्रत्याहारम. ह्या श्लोकांच्या माध्यमातून आचार्यांना आपल्याला संपूर्ण आनंदी असलेले जे श्रीगुरू किंवा संत आहेत त्यांचे वर्णन करून सांगायचे आहे. त्यांनी संपूर्ण आनंद मिळवला का, आणि तो मिळवला असेल तर तो कसा मिळवला, हे सुद्धा आचार्यांनी आपल्याला या स्तोत्राच्या माध्यमातून काही श्लोकांतून सांगितलेलं आहे. म्हणजे जीवनाचे वर्णन जे आपण जगतो त्या पद्धतीचे, आणि त्यातून आपल्याला कुठेही संपूर्ण आनंद, केवळ आनंद मिळत नाही. आणि जे संत श्रीगुरू जगतात त्या जीवनामध्ये भौतिक सुख नसतं, पण ते त्यांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये पूर्णपणे आनंदी होऊन ह्या जीवनातून मुक्ती किंवा जीवनमुक्ती मिळवून ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटतात. असे जीवनाचे दोन्ही पद्धतीचे वर्णन आचार्यांनी ह्या स्तोत्राच्या माध्यमातून आपल्याला करून दिलेले आहे. आई जशी चांगल्या गोष्टी कशा अर्जित करायच्या किंवा चांगल्या गोष्टीला धरून जीवन कसं जगायचं हे सांगत असते, त्याचप्रमाणे आचार्यांनी जीवनामधून आपण ज्या ज्या गोष्टींच्या, वाईट गोष्टींच्या नादी लागतो किंवा चुकीच्या गोष्टींच्या आहारी जातो किंवा चुकीचा मार्गक्रमण करतो किंवा देहसत्यत्व आणि जगत सत्यत्वाला बळी पडतो, ते न करता संत आणि श्रीगुरूंच्या आचरणातून जीवनाचे खरे प्राप्तव्य काय आणि ते कसे मिळवायचे ह्या गोष्टीसुद्धा, म्हणजे दोन्ही गोष्टी जशी आई आपल्या बाळाला समजावून सांगते त्या पद्धतीने आचार्यांनी आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. आता आपण माझ्या आजच्या श्लोकाच्या चिंतनाचा विचार करू. आजचा श्लोक चं पहिलं चरण, का तेष्टा दश देशे चिंता. म्हणजे जीव, मनुष्य सतत चिंतेमध्ये का असतो. आपण पहिले याचा विचार केला पाहिजे आणि हे मान्य केलं पाहिजे की आपण सतत चिंतेमध्ये असतो. बरेचदा आपण एकमेकांशी चर्चा करतो, परिवाराचा सोहळा असला किंवा एकमेकांना भेटतो, सांगतो माझं जीवन तर फार सुखद आहे, आता मला जीवनात काही चिंता उरलेली नाही, असे अनेक लोक सांगतात. आणि आपणही त्यात हेच सांगतो, आता मला काही चिंता नाही, माझी मुलं बाळ सेटल झाले किंवा माझा व्यवसाय, माझं घर सेटल झालं, जीवन पूर्णत्वाला येत आहे आणि आता मी चिंतामुक्त आहे, असं बरेच लोक सांगतात. पण खऱ्या अर्थाने ते चिंतामुक्त असतात का? मग चिंता म्हणजे काय, चिंतामुक्त आहो की नाही हे समजून घ्यायसाठी आपण चिंता म्हणजे काय हे पहिले समजून घेतलं पाहिजे. आपल्याला मुलाबाळांची चिंता नसते. आपण म्हणतो की माझी मुलं सेटल झाले, पण घरामध्ये दूधवाला जर 1 तास उशिरा आला तर आपल्या जीवाची तगमग होते की अरे दूधवाला अजून आला नाही, दूधवाला अजून आला नाही, आता मला बाहेर जावं लागेल, दूध आणावं लागेल, काय चहाचाही पंचायत होऊन बसली. म्हणजे आपण तेव्हा चिंतेमध्ये नसतो का? नुसती मोठ्या गोष्टींमध्ये माझी चिंता संपली असं आपण अभिमानाने सांगतो, तर हे सांगणं म्हणजे तुम्ही चिंतामुक्त आहे असं नाही. तुम्ही क्षणोक्षणी छोट्या छोट्या आणि छोट्या मोठ्या चिंतेमध्ये नेहमी अडकलेले असता. घरची मंडळी बाहेर गेली मंदिरात, खूप पाऊस आला की लगेच आपण तगमग आपल्या जीवाची सुरू होते, आपण चिंताग्रस्त होतो. एवढा पाऊस आला, सांगितलं होतं छत्री घेऊन जा, मंदिरात आज जाण्याची गरजच काय होती, प्रत्येक वेळी गेलंच पाहिजे का, ही तगमग आपल्या जीवाला लागून असते. म्हणजे तेव्हा आपण चिंतामुक्त आहो का?
आपण आपले क्षण आनंदात घालवतो आहो का? ज्या क्षणी तुम्ही चिंता करता किंवा ज्या क्षणी तुमच्या अंतःकरणाची तगमग चाललेली असते, विचारांचं काहूर माजलेलं असतं, त्या क्षणी तुम्ही पूर्ण आनंदात असता का? नाही. म्हणजे तुम्ही चिंतामुक्त नाही, तुम्ही पूर्ण आनंदात नाही, म्हणजे तुम्ही चिंतामुक्त नाही, तुम्ही शांतीमध्ये नाही, म्हणजे तुम्ही चिंतामुक्त नाही. सतत जगताच्या, आपताच्या, ममत्वाच्या आणि देहाच्या विचारात असणं हा आपला स्वभाव होऊन बसलेला आहे. हा स्वभाव का झाला ह्याची पण कारण मीमांसा आहे. आणि हा जो स्वभाव आहे ना, हा स्वभाव वेळ असतानाच त्याच्यावर कार्य केलं तर निघतो. आणि जेव्हा आपण आपले जीवन पुढे पुढे नेत ह्या अशा प्रकारच्या चिंतेमध्ये किंवा ह्या जीवत्व आणि ममत्व ह्या चिंतेमध्ये, ह्या आसक्तीमध्ये जेव्हा आपण जीवन पूर्णत्वाला नेत असतो, तेव्हा वृद्धापकाल आल्यावर आपल्याला ह्या चिंतेतून सुटका मिळणे असंभव असते. तेव्हा आपण आपल्या विचारांना वेगळी दिशा देऊ शकत नाही. तेव्हा आपल्या बुद्धीला, आपल्या अंतःकरणाला इतकी सवय पडलेली असते की आपण नंतर ह्या गोष्टींमधून चिंतामुक्त होऊ असं होऊ शकत नाही. आपल्याला वेळ असतानाच, म्हणजे तारुण्यामध्ये, बालअवस्थेपासूनच आपण हे चिंतामुक्त कसं व्हावं ह्याचा विचार नक्की केलेला असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला वृद्धापकाळामध्ये ह्या गोष्टीच्या बाजूला असता येईल किंवा तेव्हा आपण सुख, शांती आणि आनंद खऱ्या अर्थाने काय आहे हे अनुभवू शकतो. आता चिंतेचं थोडं शास्त्रीय विवेचन करूया. चिंता म्हणजे नेमकं काय? चिंता म्हणजे वैचारिक दुःख. शारीरिक दुःख आपल्याला माहिती आहे, पण चिंता म्हणजे वैचारिक दुःख आहे. आपल्या शरीराला काही व्याधी झालेली नसते, पण आपण इतर कोणाच्या तरी भूतकाळाच्या किंवा भविष्यकाळाच्या वेधामध्ये किंवा ममत्वामुळे, आसक्तीमुळे, अहंकारामुळे चिंताग्रस्त होत असतो. ती चिंता ही आपल्या अंतःकरणाची, आपल्या मनाची व्याधी आहे. चिंता ही जाणीवेला, अंतःकरणाला झालेला एक आजार आहे. तो आजार आपल्याला होत असतो, आपण तो आजार स्वतःहून करून घेत असतो. एक लहान मूल असतं, एकदम लहान मूल, ज्याला नुकतंच आत्ता चालता यायला लागलेलं आहे. ते मूल पायरीवर चढायचा प्रयत्न करतं, तेव्हा त्याला मी पडेल अशी चिंता असते का? नाही. कारण तो त्यावेळी त्याच्या मनामध्ये माझा देह, ममत्व, आसक्ती, अहंकार ह्या गोष्टींची जागा घट्ट व्हायची असते. तो केवळ प्रारब्धामुळे जन्माला आला असतो, प्रारब्धामुळे सुखदुःख भोगायच्या मार्गाला असतो. आपण त्याला म्हणतो अरे अरे पडशील, पण त्याला नाही कळत ते. म्हणजे चिंता त्या वयामध्ये नसते. आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा आपण चिंता किंवा हा चिंतेचा आजार किंवा चिंतेचं महादुःख आपण आपल्या अंगी लावून घेत असतो, आपल्या अंतःकरणात ते ठसवून घेत असतो. म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या मार्गाने जीवनक्रमण करतो, म्हणून आपण चिंताग्रस्त होत होत जातो. चिंता हे वैचारिक दुःख आहे, आपल्याला बघायचं आहे. एखाद्या वेळी आपण घरात बसलेलो असतो, पण आपला मुलगा, आपली मुलगी समजा पुण्याला किंवा कुठेतरी बाहेरगावी शिकते आहे आणि ती आजारी आहे. तर ती आजारी असताना आपण सतत त्यांच्या चिंतेत असतो. आपल्या घरी कोणी पाहुणे आले, ते विचारतात का हो आज तुम्ही मोकळं बोलत नाही आहात? नाही हो, माझ्याकडे मुलगा आजारी आहे, मला फारच चिंता आहे. म्हणजे शारीरिकदृष्ट्या किंवा भौतिकदृष्ट्या आपल्याला कुठलंही दुःख नसताना सुद्धा आपण वैचारिकदृष्ट्या दुःख ओढवून घेतो. म्हणजे आपण चिंता करतो आणि हे चिंतेचं दुःख आपण आपल्या माथी आणून घेतो. ह्याचा दुसरा विचार करूया. एखाद्याच्या पायाला व्याधी झाली असेल, समजा एखादी नर्तकी आहे जिला नर्तनाचा अत्यंत आनंद मिळतो नर्तनातून, किंवा मला गरबा करायला, आता नवरात्राचे दिवस आहे, मला गरबा करायला खूप आनंद मिळतो आणि मला नर्तनातून आनंद मिळतो, मी चांगलं नाचते, त्यातून मला एक वेगळा, माझी एक मनाची शांती मिळते. समजा माझ्या पायाला इजा झालेली असली तरी मी नर्तनाला गेलो किंवा गरबा करायला गेलो आणि तेव्हा गरबा करत असताना माझे पाय नाही दुखत.
म्हणजे शारीरिक व्याधी झालेली असताना सुद्धा मला तेव्हा त्या दुःखाची जाणीव नसते. तेव्हा आपण गर्भा करण्याच्या आनंदामध्ये ओतप्रोत झालेलो असतो आणि आपण तिथे तो आनंद घेत असतो. म्हणजे शारीरिक दुःख असून जेव्हा ते दुःख वैचारिक स्तरावर जात नाही, तेव्हा ते दुःख आपल्याला किंवा ती व्याधी किंवा ते चिंता आपल्याला दुःख देत नाही. शारीरिक दुःख जेव्हा आपण वैचारिक स्तरावर घेऊन जातो, तेव्हाच ते दुःख चिंता उत्पन्न करतं किंवा त्या दुःखाची जाणीव उत्पन्न होते. अदरवाईज त्या दुःखाची जाणीव उत्पन्न होत नाही. म्हणजे दुःख जे आहे हे चिंता या स्वरूपाचेच आहे. आपण जेव्हा चिंतेत असतो तेव्हा दुःखात असतो आणि जेव्हा आपल्याला भौतिक स्तरावर दुःख असते, पण आपण त्या दुःखाला जर वैचारिक स्तरावर नेलं नाही, चिंतेच्या स्तरावर नेलं नाही, तर आपल्याला ते दुःख जाणवत सुद्धा नाही. म्हणजे चिंता म्हणजे वैचारिक दुःख हे किती घातक आहे आणि आपण त्याच्यापासून किती सावध असलं पाहिजे. अनेक लोक असतात जे शारीरिक दृष्ट्या किंवा शारीरिक व्याधीमध्ये असून सुद्धा त्यांना चिंता नसते किंवा ते वैचारिक दृष्ट्या त्या दुःखामध्ये गुरफटलेले नसतात, ते आनंदी असतात. आपण डॉक्टर काकांचं उदाहरण घेऊया, मंदाताईंचं उदाहरण घेऊया. त्यांना शारीरिक दुःख नाही का हो? त्यांच्या शरीराला त्रास, वेदना, वृद्धापकालाच्या वेदना किंवा त्यांचे पाय दुखणे किंवा आणखी काही वेदना होत नसतात का? होत असतात. पण त्या शारीरिक दुःखांना ते वैचारिक स्तरावर नेतच नाहीत, येऊच देत नाही. किंबहुना शारीरिक वेदना त्यांच्या वैचारिक स्तरावर जातच नाहीत. त्यामुळे ते चिंताग्रस्त आणि दुःखी होत नाही. आपण शारीरिक वेदना वैचारिक स्तरावर अधिकाधिक पोहोचवून अधिकाधिक चिंताग्रस्त होतो. माझा पाय दुखत असताना त्याला आपण जास्त जास्त इतका पाय दुखतोय, खूप त्रास आहे, मला कामही करायचे आहे आणि आता मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे, त्यांना डबा करून द्यायचा आहे वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टींना आपण वैचारिक स्तरावर अधिकाधिक नेऊन अधिकाधिक चिंताग्रस्त आणि दुःखी होत असतो. म्हणजे चिंता हे एक वैचारिक दुःख आहे आणि ह्या वैचारिक दुःखाला आचार्यांनी आपल्याला हे वैचारिक दुःख आपण निव्वळ मूढ मनुष्य म्हणून म्हटलेलं आहे. या वैचारिक दुःखाला चिंता असे म्हणतात आणि आपण केवळ चिंताच करत नाही, तर आपण दशदेशे चिंता करतो. आचार्य म्हणतात तू मूढ आहे, तू दुःखांना चिंताच्या लेवलवर नेऊन अधिकाधिक वाढवून घेतो. का तेष्टा दशदेशे चिंता, केवळ माझीच किंवा माझ्याच शरीराची चिंता नाही, तर आपण दशदेशेतील दुःखांची चिंता करतो. समाजाची चिंता, देशाची चिंता, शेजाऱ्याची चिंता. म्हणजे आपल्याला आपलंच दुःख अजून वाढवून घ्यायचं असतं. आपला स्वभाव इतका वाढलेला असतो किंवा इतका त्या दुःखामध्ये त्या चिंतेच्या नादामध्ये आपला स्वभाव इतका त्या चिंतेत अधिकाधिक गुरफटत जातो की आपण इतर बाजूच्यांचीही चिंता करतो. आपण जेव्हा रिकामा वेळ असतो तेव्हा दुसऱ्या कोणाची चिंता किंवा दुसऱ्या कराचं दुःख सुद्धा उगाळत बसतो आणि त्यातूनही चिंताग्रस्त होतो. कसं होईल यवतमाळचं, काय आमदार मिळेल यवतमाळला, चांगला मिळेल की नाही मिळेल, नगरपालिकेत कोण निवडून येईल, यवतमाळची अवस्था किती वाईट झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण दशदेशेची सुद्धा चिंता करतो. म्हणजे आपली तर चिंता करतोच, अधिक वेगवेगळ्या विषयांची चिंता करतो. म्हणजे आपला स्वभाव किती चिंतातूर होत जातो हे आपण बघा. आता चिंता केवळ व्यथित करते आणि प्रत्यक्ष स्तरावर चिंतेने काहीही बदल घडत नाही. म्हणजे चिंता खरंच व्यर्थ आहे की नाही हे आपण बघूया. आपण एखाद्या गोष्टीची चिंता करतो तेव्हा ती चिंता भौतिक स्तरावर किंवा ॲक्च्युअल स्तरावर काही बदल करू शकते का? नाही करू शकत. म्हणजे चिंता आपण किती व्यर्थ आहे चिंता हा विषय. एखाद्या गोष्टीचं तुम्ही तासभरही चिंता केली किंवा एखाद्या गोष्टीवर तुम्ही विचार विनिमय केला तासभर, 2 तास, दिवसभर, महिनाभर, तरी त्या गोष्टीमध्ये काही बदल होऊ शकतात का? ॲक्च्युअल लेवलवर त्याच्यात काही बदल घडतात का? नाही.
म्हणजे चिंता ही अकारण आहे, व्यर्थ आहे, चिंतेतून काहीही साध्य नाही, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पुढे आचार्य म्हणतात, वातुल तव किम नास्ति नियंता. चिंता जे तू करतो ही चिंता वातुला आहे. वातुला आहे म्हणजे सतत बदलती आहे, वाऱ्याप्रमाणे आहे. एकाच विषयाची चिंता आपण करत नाही. आपण सतत बदलत्या विषयाच्या वेगवेगळ्या चिंता करून आपल्या वेळेचा व्यय करत असतो. सतत बदलती असते आपली चिंता. 10-15 मिनिटं आधी आपण एखाद्या विषयाची चिंता करत असतो आणि 15-17 मिनिटानंतर दुसरा विषय, दुसरी घटना आपल्या पुढे आली की आपण त्या चिंतेला लागतो. म्हणजे आधीचीही व्यर्थ, जी करतोय तीही व्यर्थ, कारण की अर्ध्या तासाने दुसरा आणखी विषय आपल्या पुढे आला की आपण त्याच्या चिंतेला लागतो, ही चिंता सोडून देतो. म्हणजे आपण विविध विषयांच्या सतत बदलत्या चिंता करत असतो. ह्याने फक्त आपल्या वेळेचा व्यय होतो आणि आपला जो सुखाचा, शांतीचा, समाधानाचा जाणारा वेळ आहे तो आपण चिंतेमध्ये आणि दुःखामध्ये घालवतो. जेवढा वेळ आपण विचारांमध्ये किंवा चिंतेमध्ये घालवतो तेवढा वेळ चिंतनामध्ये घालवण्याची गरज आहे. आपली चित्त सतत अनियंत्रित असते, ह्या विषयावरून त्या विषयावर, त्या विषयावरून त्या विषयावर. कधीतरी आपण एका विषयाची चिंता केली आणि त्या विषयाला पूर्णत्वास नेलं असं होत नाही. त्या विषयाला पूर्णत्वास नेता नेता आणखी दुसरी चिंता उत्पन्न होते, आपण त्या चिंतेच्या नादी लागतो. म्हणजे आपली चिंता ही वाऱ्याप्रमाणे बदलती आणि वातुल आहे. वातुल तव किम नास्ति नियंता. आपल्याला आपल्या चिंतेचं काही नियंत्रकही कोणी नाही. आपण तर आपल्या चिंतेवर नियंत्रण ठेवतच नाही. आपण ती चिंता सतत बदलती ठेवत असतो. आपली चिंतेने काही साध्य होत नाही. एखादी चिंता पूर्ण साध्य होईपर्यंत किंवा त्या चिंतेचे पूर्ण निरसन होईपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा कधी करत नाही. दुसरा विषय पुढे आला की आपण दुसऱ्या विषयाच्या चिंतनाला आणि दुसऱ्या पाठपुरावाला लागतो. म्हणून आचार्य अनियंत्रित चिंता वातुल तव किम नास्ति नियंत्रा असे म्हणताय. मग या अशा चिंतेतून आणि चिंतनातून किंवा चिंतेतून आणि दुःखांमधून आपल्याला शांती आणि समाधान लाभते का? आपल्याला हे कळत नाही की आपण खूप मोठ्या वैचारिक व्यय करतो आहे चिंतेच्या माध्यमातून. आपल्या शांतीची, आपल्या समाधानाची आपण नासाडी करतो आहे चिंतेच्या माध्यमातून, अनेक विविध विचारांच्या माध्यमातून. आता जर चिंता सोडून आपण चिंतन केले तर आपण नक्कीच चिंतेतून दूर करण्याचा किंवा दूर होण्याचा मार्ग आपण सापडून घेऊ शकतो. चिंता आणि चिंतन. चिंता ही सतत बदलती, अनियंत्रित आणि दुःखदायक असते. पण चिंतन हे माणसाला आपल्या आयुष्याचं जे साध्य आहे, आत्मज्ञान प्राप्ती जी आहे किंवा आत्मशांती जी आहे ती मिळवण्यासाठी मदत करू शकते, जे चिंतन शास्त्राने आणि श्रीगुरूंनी दिलेलं असतं. आता जर चिंतन केलं तर आपण या चिंतेचं कारण सापडू शकतो. मी आणि माझे किंवा मी आणि माझा देह किंवा देह आणि जगत हे आपल्या चिंतेचे खरे कारण आहे. वासना, विषयभोग, ममत्व, आसक्ती, द्वेष, अहंकार, माझे घर, परिवार, मी वाढवून घेतलेला माझा व्यवसाय, व्याप, धन अर्जन, माझी संपत्ता, माझी मालमत्ता, हे सगळे हे चिंतेचे कारण आहेत. या सगळ्यांची शेवट, या सगळ्यांचे पर्यवसन नेहमी चिंतेत होत असते. आपल्याला एक विचार करता येईल की एखादी गोष्ट आपण अर्जित केली तर त्या गोष्टीने आपल्याला समाधान तात्पुरते मिळते, पण चिंता आयुष्यभराची निर्माण होते. एखादी प्रॉपर्टी आपण जर एक मालमत्ता, एक प्लॉट घेऊन ठेवला, त्या प्लॉटचे समाधान आपल्याला फार कमी काळाचे असते, पण त्या प्लॉटची चिंता आपल्याला आयुष्यभरासाठी लागून राहते. कोणी अतिक्रमण करतोय का, माझ्या प्लॉटवर कोणीतरी कचरा टाकला, ह्या प्लॉटचा भाव वाढेल की नाही, ह्या प्लॉटच्या माध्यमातून हा प्लॉट विकल्यानंतर मला आणखी काय साध्य करता येईल. म्हणजे एक भौतिक गोष्ट किंवा जगतातल्या काही गोष्टींच्या नादी आपण लागून आपण सुख समाधान फार थोडं मिळवतो, पण चिंता आपल्या अधिकाधिक वाढवून घेतो.
नुसती प्लॉट म्हणजे प्रॉपर्टी संपत्तीच नाही, तर आपण आपल्या मुलाबाळांच्या सुद्धा नादी लागून चिंताच वाढवून घेत असतो. मुलगा चांगला निघाला तरी मग त्याचं चांगलं होईल की नाही, याला बायको कशी मिळेल, याला नोकरी चांगली मिळाली पाहिजे, इतका चांगला मुलगा आहे मग याला हा पगार मिळाला पाहिजे, ही चिंता. आणि मुलगा वाईट निघाला तर तो वाईट निघाला म्हणून चिंता, ह्याचं पुढे कसं होईल, ह्याचं जीवन कसं चालेल. म्हणजे मुलंबाळ असो, धनसंपत्ती असो, की ममत्व असो, की आसक्ती असो, की अहंकार असो, माझा अहंकार टिकला पाहिजे, माझे पद प्राप्तव्य टिकलं पाहिजे, ह्याची सुद्धा चिंताच तयार होत असते. म्हणजे जगतातलं आणि देहाशी संबंधित आपण काहीही अर्जित करत असू, आपण काहीही मिळवत असू, तरी पण त्याचे परिमार्जन नेहमी चिंतेतच होत असते. हे आचार्यांना ह्या संपूर्ण श्लोकाच्या, ह्या संपूर्ण स्तोत्राच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि विशेषत्वाने या श्लोकाच्या माध्यमातून सांगायचं आहे. आता चिंता नसणारे कोण, आनंदी कोण असतात आणि ते कसे असतात? योगरतो वा भोगरतो वा सत्संगत्वे निस्संगत्वम रथ्या चरपट विरचित पंथा प्राणायामम प्रत्याहारम. या श्लोकांच्या माध्यमातून चिंतेपासून दूर असलेले आणि सतत पूर्ण वेळ आत्मानंदामध्ये रत असलेले संत श्रीगुरूंचे वर्णन आचार्यांनी आपल्याला ह्या काही श्लोकांतून सांगितलेले आहे. मग ते काय करतात हो, चिंतामुक्त होण्यासाठी ते काय करतात? तर देह आणि जगत ह्या गोष्टींना ते मिथ्यत्व देतात, किंवा ह्या गोष्टी मिथ्या आहे हे पूर्णपणे ते जाणतात. यस्त्वा लब्धे सुदृढ निबद्धम बोधयती प्रभवादी विरुद्धम. श्री गुरु, संत, आचार्य, ग्रंथ, वेदांत, वैदिक ज्ञान हे आपल्याला घट्ट धरून सांगत असते, की आपल्याला वारंवार सांगत आहे. यस्त्वा हस्ते सुदृढ निबद्धम म्हणजे तुम्हाला धरून, घट्ट धरून सांगतात, वारंवार सांगतात, आग्रहाने सांगतात. बोधयती प्रभवादी विरुद्धम. काय बोध देतात? प्रभवादी विरुद्धम. प्रभव म्हणजे जगत. हा जो संसार आहे, हा संसार तुझ्या आत्मज्ञानाच्या विरुद्ध आहे. विरुद्ध आहे म्हणजे काय? संसार तुला आत्मज्ञान मिळवू देत नाही असं त्यांना नाही म्हणायचं. ह्या संसाराला ज्या दृष्टिकोनातून तू बघतोस, जे सत्यत्व तू देतोस, ते सत्यत्व तुझ्या आत्मज्ञानाच्या विरुद्ध आहे, तुझ्या शांतीच्या विरुद्ध आहे, तुझ्या अखंड सुख आणि समाधानाच्या विरुद्ध आहे, तुझ्या आनंदाच्या विरुद्ध आहे. आपण ह्या संसाराला, ह्या जगताला, ह्या देहाला, या जीवत्वाला दिलेले सत्यत्व हे घातक आहे आणि हेच आपल्या आनंदमय स्थितीला प्राप्त होण्यासाठी असलेली बाधा आहे. हे जगत जे आहे, हा जो संसार आहे, हा आपल्या आत्मज्ञानाच्या विरुद्ध आहे. या संसारातून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. मग काय करायचं? जगायचं तर आहे ना. आपण जन्माला आलो आहे प्रारब्धाने. प्रारब्धाच्या अनुषंगाने आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि मनुष्य जन्माचं जे इस्पित, जे प्राप्तव्य आहे, ते प्राप्तव्य आत्मज्ञान आणि जीवनमुक्ती आहे. मग जगत असताना हे आत्मज्ञान आणि जीवनमुक्ती कशी मिळवायची? ह्या जगताला आणि देहाला मिथ्यत्व देऊन आपण ते मिळवू शकतो. कसं मिथ्यत्व द्यायचं? रोजच्या व्यवहारामध्ये जगताला मिथ्यत्व कसं देणार? ह्या संपूर्ण स्तोत्राचा जे ध्रुवपदाचं चरण किंवा ध्रुवपदाच्या ओव्या आहेत, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. केवळ गोविंदाचे भजनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींतून मुक्ती आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून देऊ शकते. ते कसे ते पण आपण बघूया. आपण जेव्हा अनुग्रह घेतो किंवा श्रीगुरूंच्या चरणाशी जातो, तेव्हा श्रीगुरू आपल्याला एक साधना देतात. कुणाला नामसाधना देतात, कुणाला ध्यान साधना देतात. नामसाधना ही सगळ्यात जास्त सोपी आणि सर्वसमावेशक आहे.
मग भजगोविंदम म्हणजे काय आणि भजगोविंदमनी काय होतं? आपण जेव्हा जीवन जगत असतो आणि व्यवहार करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये कर्म केले की त्याची आसक्ती, त्याचा अहंकार निर्माण होणार. तुम्ही जेव्हा जेव्हा कर्म करता, जेव्हा जेव्हा चांगलं कर्म करता, जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या सान्निध्यात राहून ते कर्म जास्त काळ करता, आपण मुलाबाळांचा सांभाळ जास्त काळ करतो, एखादा व्यक्ती देशाची सेवा किंवा समाजाची सेवा जास्त काळ करतो. हे कर्म जेव्हा करतो तेव्हा तो कर्मामध्ये आसक्त होत असतो आणि ह्या कर्माची आसक्ती सुटली पाहिजे हे केवळ नामच करून देऊ शकते. भज गोविंदम नामाचा वापर सुरुवातीला खोडरबर सारखा करावा. कर्मामध्ये आसक्त झालं तरी जेव्हा आपण ध्यानावर ठिकाणावर श्रीगुरूंच्या चेहरा आठवतो किंवा नामसाधनेला बसतो किंवा श्रीगुरूंनी दिलेल्या साधनेला बसतो तेव्हा नामाचा वापर खोडरबर सारखा करावा की अरे हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं माझं नाही, यातून मला मुक्त व्हायचं आहे. पुढे पुढे ह्या नामाचा वापर वंगनासारखा करावा. कर्म करत असतानाच त्या कर्माची बाधा आपल्याला होऊ नये म्हणून वंगन असे नाम वापरावे. म्हणजे आपण कर्म करत असतानाच कर्माच्या बाधेतून सुटू. मी जेव्हा मुलाबाळांचा सांभाळ करतो, मी जेव्हा माझा व्यवसाय करतो तेव्हा सतत गोविंदाचे नाम, श्रीगुरूंनी दिलेले नाम, श्रीगुरूंचे नाम जर माझ्या मुखात असेल तर मी त्या कर्माच्या आसक्तीमध्ये फसणार नाही. कर्म सुरू असेल पण आसक्ती मला चिकटणार नाही कारण मला नामाचं वंगन लावलेलं आहे. मी तुम्ही याचा उपयोग करून पहा, हे सगळं करून पहा. हे प्रॅक्टिकल आहे, हे ॲक्च्युअल आहे आणि याची परिणिती तुम्हाला नक्की येईल. आपण एखादं काम केलं की रामकृष्ण हरी म्हटलं की आपण म्हणत असतो की नाही हे माझं नाही, हे माझ्याच्यानी झालं, श्रीगुरूंनी करून घेतलं. अहो कर्म करत असतानाच रामकृष्ण हरी म्हणत राहा ना, त्याचा लागच तुम्हाला लागणार नाही. आणि ह्यानंतर जेव्हा तुम्ही कर्म करत असताना ह्या आसक्तीतून सुटत जाता तेव्हा आत्मानुभूती घेण्यासाठी भज गोविंदम म्हणजे नामाशी आणि नामीशी एकरूप होऊन नामस्मरण करा किंवा नामाचा जप करा. म्हणजे एकरूपतेमध्ये गोविंदाचे नाम घ्या किंवा एकरूपतेमध्ये नामस्मरण करा. नामाशी एकरूप व्हा आणि नामीशी एकरूप व्हा. तेव्हा तुम्ही देह नसून तुम्ही ब्रह्म आहे किंवा तुम्ही आत्मानंदाची आत्मानुभूती घेऊ शकाल. म्हणजे भज गोविंदम ह्या अर्थाला, ह्या शब्दाचा खरा अर्थ जप गोविंदम असं नाही म्हटलंय आचार्यांनी. जप करत असताना, टी व्ही बघत असताना जप करायचा, जप चालू असताना भांड्याची आदळपट करायची. व्यावसायिक म्हणतो की मी 24 तास जप करतो, मी सतत जप करत असतो कारण की मला सुख प्राप्त करायचं आहे, मला आनंद प्राप्त करायचा आहे, मला भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. जप करत असताना व्यावसायिक हातवारे करून व्यवसायाच्या खुणा किंवा आपल्या जे काही सहकारी असतात, जे कोणी काम करणारे लोक असतात त्यांना खुणेने कामं सांगत असतो. असा जप नाही करायचा आहे. भज गोविंदम म्हटलंय, नामाशी एकरूप होऊन नामीच्या बोधात नाम घ्यायचं आहे. हे भज गोविंदम आचार्याला या संपूर्ण स्तोत्राच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे भज गोविंदम करू तेव्हा आपण खरोखर देह आणि जगत ह्या असत्य, ह्या मिथ्या गोष्टींचा बाध करू शकू. आणि जेव्हा देह आणि जगताचा बाध होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आत्मानुभूतीच्या जवळ जाऊ शकू किंवा मी देह नसून मी ब्रह्म आहे आणि हे जगत नसून, उपाधियुक्त नसून ब्रह्मरूप आहे, ह्या अनुभूतीपर्यंत जेव्हा आपण जाऊ तेव्हा खऱ्या अर्थाने मी जीवनमुक्त होऊ शकेल. खऱ्या अर्थाने मी या जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त होऊ शकेल. खऱ्या अर्थाने मी वासनांचा क्षय करू शकेल. भज गोविंदम हे केवळ एक शब्द किंवा केवळ एका स्तोत्राचं ध्रुवपद म्हणून घेऊ नका. भज गोविंदम आपल्याला सतत करायचा आहे आणि भज गोविंदमचा वापर आपल्याला एका अवस्थेमध्ये खोडरबर म्हणून, पुढच्या अवस्थेमध्ये वंगन म्हणून आणि त्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये एकरूपता म्हणून करायचा आहे. मीच तो आहे. नामी आणि नाम एकरूप, नाम आणि नामी एकत्व आहे आणि मी नामी रूप किंवा भगवद रूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. ह्या अवस्थेपर्यंत जाण्याचा बोध श्रीगुरू करत असतात आणि या बोधाच्या माध्यमातूनच ते प्रभवाती विरुद्धम असा बोध त्यातून करत असतात. मी ब्रह्म आहे किंवा नामाचा जप
करण्यातूनच तुम्ही देह आणि जगत याच्या विरुद्ध विचारसरणीला धरू शकाल, हे एवढंच श्रीगुरूंना सांगायचं असतं. श्रीगुरू काही जादूची छडी देत नाही की तुमची देह आणि जगताची आसक्ती घालवेल. श्रीगुरू नाम देतात आणि या नामसाधनेच्या माध्यमातून तुम्ही देह आणि जगताची आसक्ती कशी घालवली पाहिजे हे ह्या श्लोकाच्या, या स्तोत्राच्या माध्यमातून आचार्यांना सांगायचं आहे. म्हणून भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. गोविंदाचे भजन करा, त्या भजनात एकरूप तल्लीन होऊन जा आणि आत्मानुभव घ्या आणि आत्मानंदात रत व्हा, असे या श्लोकाच्या माध्यमातून, या स्तोत्राच्या माध्यमातून गोविंदाचार्य शंकराचार्यांनी आपल्याला बोध केलेला आहे. मी आजचे चिंतन इथे थांबवतो आणि माझे संपूर्ण चिंतन श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणी अर्पण करतो आणि सुनील काका आणि शैला काकूंना साष्टांग दंडवत करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.